विनंती करतोय निखिल तामनकर. संतोषजी तिटे साहेब यांचं सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जातं. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. दत्ता भोगटे साहेब, दत्ताजी भोगटे साहेब, मी मनोज याला विनंती करतोय की आपण दत्ता भोगटे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच आपण पाहतो क्रिकेटवर प्रेम असलेले असे आमचे दत्ताजी भोगटे साहेब यांनी सातत्याने क्रिकेटवर खूप सारं प्रेम केले आणि ते सुद्धा एक कॉमेंटेटर आहेत आणि नेहमीच आपल्या संघासाठी त्याचा पाठिंबा सुद्धा राहिला आहे. आपल्या गावातील संघ कुठेही जाऊ त्यांच्यासाठी त्यांचा आदरस्तंभ सातत्याने राहिला असे आपले दत्ताजी भोगटे साहेब यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केले जाते. वसंतजी रडे साहेब या मी पार त्याला विनंती करतो की वसंत साहेब यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. वसंतजी या आपण पुढे. तसेच जनार्दनजी बामुगडे साहेब, जनार्दन बामुगडे साहेब आपण या आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बघा ही जी कमिटी आहे ना यांचं खूप सारं लक्ष आहे. येणारे पाहुणे हे आमचे हे खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा आपण पाहते मान सन्मान इथे केला जातोय. तसेच बंटी कुमार यांचं स्वागत होईल. मी विनंती करतो की बंटी यांचं आपण स्वागत करून घ्या. लगेच आपण पाहतो तर मॅच चालू आहे जिथे भास्ते विरुद्ध जय भवानी गावठाण. गावठाण संघाला मात्र इथे बॅटिंग करायची आहे. भास्ते संघाने टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी एक मॅजिक फिगर. गजानन भोगटे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि विनंती करतोय निखिल तामनकर आपण गजानन यांचं स्वागत करायचं आहे. बघा प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेसाठी खूप सारं योगदान राहिलं आहे. तसेच हरेशजी रटाडे आपण सुद्धा या. हरेशजी रटाडे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. या साहेब आपण या स्पर्धेचे आपण प्रमुख पाहुणे आहोत. मी पार त्याला विनंती करतोय मनोज भोगटे यांना विनंती करतोय की आपण हरेश यांचं मायची शाल आणि पुष्पपूजन स्वागत करायचं आहे. बघा हे फक्त मानधन तुम्हाला सोनार सिद्ध चषकामध्येच पाहायला मिळेल. मग खेळाडू असो किंवा मान्यवर असो हे फक्त तुम्हाला धाटाव चषकामध्येच पाहायला मिळेल. कारण प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीवर त्यांची नजर असते अशी ही कमिटी आहे. बघा एका कोणाचं नाव नाही आहे तर पूर्ण मंडळाचं नाव आहे आणि जणू काही मंडळीने घेतलेली मेहनत आहे. एकजूट काय असतं ना हे संघाने दाखवून दिले आणि एकजुटीमुळे आज आपल्याला सर्व एकजूट पाहायला मिळते आहे. परंतु इथे आपण पाहते बरेचसे वाईट सुद्धा दिले जात आहेत. पंचांचा इशारा इथे वाईट आहे आणि जर कोणी आमच्यापासून राहिलं असेल तर त्यांचं नक्कीच शब्दात सुनावणी आपण सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सोनार सिद्ध चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण आलात या स्पर्धेचे आपण शोभा वाढवलेत त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. धावसंख्या झाल्या नक्कीच पहिला डाव चालू आहे आणि पहिल्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया. किल्ल्या गावचा एक बुलंद आवाज किशोर कोकरे याला. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे.
ज्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं रोहा तालुक्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली। या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं विजेत्या संघास तब्बल 11 सायकल पुरस्कृत केल्या गेल्यात। रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना रोहा तालुक्यामध्ये प्रथमतःच असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। कौतुक करावं लागेल समस्त धाटावकरांचं आणि ज्यांच्या माध्यमातून ही सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती आहेत। आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील एक महत्त्वाची लढत। एका बाजूला टीम भातसी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना जय भवानी गावठाण या दोन संघादरम्यानची लढत। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला, जिथे केतन यांना गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा जमा केल्या टीम जय भवानी गावठाण संघानं। षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीला संग्राम येत असताना आपल्याला पाहायला मिळतील। पहिला बॉल हप ट्रॅकर बॅटनॉन सेटला खेळलाय, बॉल निघून चाललाय, वन बाउंस सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार। थोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा संग्राम बॉलिंग ट्रॅकवर दाखल। यावेळेसचा बॉल कमबॅक केलं, पहिला बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर एसट्या उद्ध्वस्त केल्या, बॅटर मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतंग। कमबॅक केलं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये संग्रामनं पहिला बॉलवरती चौकार त्याच्या विरोधामध्ये खेळला गेला, जिथे बॅटिंग करत असताना विकाच्या बॅटमध्ये चौकार आला, अगदी लगेचच पुढच्याच बॉलवर त्यानं कमबॅक केलं, एसट्या उद्ध्वस्त केल्या, बॅटर मैदानाच्या बाहेर परतला। त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम जय भवानी गावठाण या संघाच्या माध्यमातून मनीष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात। मनीष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलेत, गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा संग्राम। यावेळेस बॉल हप ट्रॅकर होता, शॉर्ट अँड पुल करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, विकेट किपरचा वेध घेतला गेला, जिथे डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल। डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल, धावफलकावरती धावसंख्या तब्बल 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। पहा या षटकातील पहिला 3 बॉलचा खेळ पाहायला मिळाला, जिथे अप्रतिम गोलंदाजी करत असताना संग्राम पाहायला मिळतात। आणखीन एक हाफट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल करायचा होता, पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे। आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये, डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा स्थिरावेल, धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे। कमबॅक केलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतन थोडेसे का होईना महागडे राहिले, परंतु तदनंतर गोलंदाजीला आलेले संग्राम मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळाले। यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय। संग्रामचं कौतुक करावं लागेल, षटक क्रमांक 2 मध्ये तो गोलंदाजीला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक केतन हाताळलं, महागडेत राहिले, त्यानंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी संग्राम आले आणि संग्राम मात्र खऱ्या अर्थानं प्रभावित करत असताना पाहायला मिळाले। पहिला बॉलवरती चौकार आला आणि लगेचच पुढच्या 4 बॉलवर कोणत्याही पद्धतीची धाव खर्च करायला तयार नाही आहेत। त्याही वेळेला एक महत्त्वाची विकेट, ज्या आघाडीला बॅटर विकास आले, त्या विकासनं त्यानं मात्र तंबूच्या बाहेर सुद्धा परतवलाय। षटकातील शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल पंचांचा इशारा, वेस्ट साईजचा बीमर मैदानाच्या आतमध्ये नो बॉल दर्शवला गेला, जिथे एक मुबलक फटका मारण्याची संधी सुद्धा इथे उपलब्ध झालेली आहे। फ्रीटचा बॉल असेल पुढचा, एक अवांतरी स्वरूपामध्ये धावफलकावरती ॲड केली जाईल। या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते। फ्रीटचा बॉल, गोलंदाज तयार। फ्रीटचा बॉलवरती सुद्धा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे। यावेळेला निर्धाव चेंडूची सांगत होती। षटक क्रमांक 2 संपुष्टात पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला। 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या।
पहिल्या षटकामध्ये केतननं धावा खर्च केल्या 16. तदनंतर संग्राम आले, संग्रामनं मात्र एक गडी बाद केला, धावा खर्च केल्या तब्बल 5. 12 बॉलचा खेळ संपला आणि 21 धावा या मात्र धावफलकावरती पाहायला मिळाल्या. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. या टीम भातसई या संघाचं मी लक्ष भेटतोय. 5 षटके अवघ्या. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली, लगेचच पाण्याची पूर्तता सुद्धा करा. सोनार सिद्ध चषक 2025 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं रायगड जिल्हा किंबहुना रोहा तालुक्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये अनेक बक्षीस आपल्याला पाहायला मिळतात, जिथे विजेत्या संघास तब्बल 11 सायकल पुरस्कृत केल्या गेल्या. प्लेअर ऑफ द डे त्याही वेळेला सिक्सर किंग, 4 किंग, बेस्ट बॅटर, बॉलर आणि त्याही वेळेला मालिकावीरासाठी दिला जाणारा आकर्षक अशी वॉशिंग मशीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक मोठी स्पर्धा रोहा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक जास्तीची बक्षिसं लाभणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं रोहा तालुक्यामध्ये केली गेली आहे, ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं वाट पाहिली गेली आहे, अशी स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2025. त्याही वेळेला आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, आपण ड्रिंक्स ब्रेकमध्ये किंबहुना टीम मीटिंग घेत असाल त्यावेळेला आपण विकेटवरती न घेता विकेटच्या बाजूला घ्यायच्या आहे, कारण की तब्बल 5 दिवस ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि 5 दिवसामध्ये विकेटनं साथ देणं तितकीशी महत्त्वाची आहे. त्या अनुषंगानं मी सर्वांना विनंती करतोय की आपण ड्रिंक्स ब्रेक दरम्यान किंबहुना टीम मीटिंग दरम्यान विकेटवरती कोणी थांबायचं नाही आहे. विकेटच्या बाजूला आपण टीम मीटिंग घ्या, याकडे मी लक्ष वेधतोय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती केतन पाहायला मिळतील, ज्या केतननं पहिलं षटक हाताळलं, 16 धावा खर्च केल्या, महागडे ते राहिले. पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आहे. षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना आमंत्रित केलं गेलं. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू राईज झाला, अनॲक्सेप्टेड बाउन्स त्यावेळेला पाहायला मिळाला. विकेट किपरचा अवैध घेण्यात आला, जिथे डॉटबॉलचा इशारा याही वेळेला पंचांच्या माध्यमातून आला. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक तांबेल, धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज ऑफिशियल संभाषणाच्या भूमिकेमध्ये प्रीतमजी पाटील आणि सुमितजी पवार अर्थातच पेन तालुक्यातील हे दिग्गज पंच या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक आडवा पाटणं फटका खेळण्याचा मनसुबा केला गेला. ज्या पद्धतीनं गोलंदाजी मागवरती संग्रामनं गोलंदाजी केली, ज्या वेळेला डॉट बॉलचा त्यानं रेशो वाढवला आणि तदनंतर बॅकफूटवरती संघाला ढकललं, तदनंतर आता केतन सुद्धा त्याच पद्धतीनं कामकाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खोलवर टपाचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये आपल्याला बॉलवरती पाहायला मिळतील. चांगली फील्ड होते, धाव तत्वर अर्जित करण्यात येते. 1-1च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक अशा ट्रॉफीज पाहतोय, ते सन्माननीय सुशांतजी शांताराम भोगटे साहेब अध्यक्ष श्री शिवशंभो युवा संघ यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॅट्समनसाठी LED TV देण्यात येते. ती सन्माननीय श्री बबनजी शांताराम मोहिते साहेब, माजी सदस्य पिंगळसी आणि त्याही वेळेला रोहाडाचे कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. श्री दीपक मारुती शिंदे पत्रकार रोहाडा कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून सुद्धा फलंदाजासाठी LED TV इथे मात्र पुरस्कृत केली गेली आहे. प्रत्येक मॅचला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे देतोय. ते सन्माननीय कुमार समर्थ, स्वप्नील शिंदे, कुमारी आस्था, उदय शेळके, रामकिशन बोगटे, शार्वी गोविंद रटाटे, हर्ष योगेश भगत यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. याच मैदानाच्या आतमध्ये वळूयात. पंचांचा इशारा, विकेटचं पदक, आणखीन एक धक्का टीम गावठाण संघाला. वरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय सुभाष इंगळे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी मनोज बोगटे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी चषक, नवयुवक सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. त्यावेळेला सिक्सर किंग, 4 किंग याच्यासाठी आकर्षक अशी ट्रॉफी गार्गी विनय भोगटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी राहुल बाळाराम भोगटे यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल
शॉर्टन पूल करायचा होता, फटका मिस टाइम आहे. विकेट किपर बॉलचा खाली, आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर मैदानाच्या बाहेर. प्रजेश केशव भोगटे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. फायनल संघासाठी 11 सायकल जे आपण पाहतोय ते गजाननजी मारुती भोगटे, राकेश जेमस्कर, नरेश रटाडे, अरुण बामुगडे, दत्ता शांताराम भोगटे, हरेश गजानन रटाडे, संदीप रटाडे, निलेश भोगटे, चंद्रकांतजी भोगटे, गोविंद तुकाराम भोगटे, आकांक्षा मस्कर, रजत शिंदे, राज रटाडे, सुनील शिंदे, नरेश मस्कर, सुधीर मोरे, लाल प्रताप यादव, नरेश रटाडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. त्यावेळेला ही स्पर्धा अगदी यशाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय या स्पर्धेची चर्चा केली गेली आहे तर या स्पर्धेमध्ये दिले जाणारे आकर्षक अशी बक्षिसं, त्यासाठीच या स्पर्धेची वाट पाहिली गेली आहे. तब्बल स्कोरकार्डवरती धावसंख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण लढत आहे आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये भातसई विरोधामध्ये गावठाण हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी चेतन हे मात्र गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चेतन पोळेकर यांच्यावरती आता मात्र विश्वास दाखवला गेला. चौथं षटक हाताळण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं. पहा कमबॅक केलं. पहिला ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. तदनंतर गोलंदाजीला संग्राम आले. संग्रामनं मात्र कमबॅक केलं. 5 धावा त्यानं खर्च केला. तदनंतर पुन्हा एकदा केतननं आपण पाहिलं. केतननं मात्र चांगली गोलंदाजी केली. आता षटक क्रमांक 4 मध्ये चेतन पोळेकर गोलंदाजीला आले. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होती आहे. एक सिंगल त्याही ठिकाणी कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिला पूर्वार्धाचा डाव चालू असताना जय भवानी गावठाणा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. किंबहुना श्री शिवछत्रपती पंचक्रोशी असोसिएशनमध्ये खेळत असताना याही संघाची सातत्यानं चर्चा आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज सोनारसिद्ध चषकमध्ये दाखल झालेत. खेळता त्यांचा पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगला राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये तदनंतर भातसई संघानं कमबॅक केला आहे. यावेळेला बॅटरने स्विच खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. विकेट किपर राहुल खरिवले यांचा पुन्हा एकदा वेध घेण्यात आला. जिथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आणि डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलंय. धावफलकावरती धावा 25 या आकड्यावरती आहेत. पुन्हा एकदा चेतन पोळेकर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अगदी बॉलिंग अटॅक चांगला राहिला टीम भातसई या संघाचा. यावेळेस बॉल समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाले. टप्पा पडला अगदी जमिनी लगलत. बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथे डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होती. या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा स्थिरावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 निर्धाव चेंडू आलेत. 1 धाव त्यानं खर्च केले. 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. आणखीन एक समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अडबा बॅटनं बॉल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं आहे. कारण की पहिले टॉप ऑर्डरचे बॅटर अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. तदनंतर जबाबदारी आली आहे ओमकार आणि त्याच्या साथीला बॅटिंग करत असताना संस्कार यांच्यावरती. दोघांना धावा बनवायच्यात. आज आपण गावठाण गावातून इथपर्यंतचा प्रवास का केला ते दाखवून द्यायचं आहे. स्टिअर केलं हलक्या त्यानं गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. सव्वीस धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. संस्कार आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतील. संस्कार आणि ओमकारची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मॅचला खऱ्या अर्थानं फिनिश करायचं आहे. या इनिंगला फिनिश करायचं आहे. धावा इथे मात्र दोघांनाही बनवायच्यात. लो फुल टोस फटका याही वेळेला फसला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा राहुल खरिवले. बॉलच्या खाली वेलचा कॅच. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर संस्कार मैदानाच्या बाहेर.
मी दोन्ही संघाचे लक्ष वेधेन. चला कालभर बोरगर आणि पेरणा 11 खैरवाडी लेजंड. चला आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघ नायक बोरगर संघाचे संघ नायक इथे उपस्थित आहे. तसेच चंद्रकांतजी मालुसरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेचे माझं सहर्ष स्वागत. आणि मालुसरे साहेब यांना विनंती करतो की आपण मैदानच्या आतमध्ये यायचं आहे. तसेच दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे भास्तई आणि गावठाण. जसं आपण पाहते तर भास्तई संघ लाईनअपमध्ये आज बाहेर जाईल तसं गावठाण संघाने लाईनअपमध्ये आत यायचं आहे. याची दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. बघा वेळ कुणालाही येणार नाही आहे. भास्तई संघ आपण लाईनअपमध्ये बाहेर जायचं आहे आणि गावठाण संघ आपण लाईनअपमध्ये आतमध्ये यायचं आहे. जसा भास्तई संघ बाहेर जाईल ना तसा गावठाण संघ आतमध्ये येईल. या सर्व संघांनी ही सूचना आहे की जो नियमाचं पालन सर्वांना करायचं आहे. आणि प्रत्येक संघाला इथे 25 मिनटं असणाऱ्या 5 ओव्हरसाठी 20 मिनटं 4 ओव्हरमध्ये तुम्हाला कंप्लीट 20 मिनटामध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 20 मिनटामध्ये जर 4 ओव्हर कंप्लीट झाले नाही तरी एक खेळाडू मात्र आतमध्ये घेतला जाईल. याची दक्षता घ्या. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन भास्तई आणि गावठाण. जसा भास्तई बाहेर जाईल तसा गावठाणने आतमध्ये यायचं आहे. लाईनअप या स्पर्धेची एक गोड आठवण असणार आहे. धावा येत नाही आहेत. ओव्हर टू किशोर. एका मागोमाग एक धक्के बसतात टीम जय भवानी गावठाण या संघाला. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. महत्वाचे बॅटर ओमकार आता मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. ब्रणय आणि आता त्यांच्या साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. धावा बनवाव्या लागतील. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावांचा पासून दूर जरूर राहिलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलवरती त्यात चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावा अर्चित करण्यात आल्या. यावेळेला 2-2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5. डेथ ओव्हरमध्ये आपण गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहतोय. कौशल गोलंदाजी मागवरती आल्यात. कौशल यांचा वरती विश्वास दाखवला. कौशल खरिवले यांना षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल हॉप ट्रॅकर बाची टॉप एज. विकेट किपर थोडेसे बंबल झाले. बॅकअप होत नाही आहे. त्याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत 29 बनवल्या गेल्यात. येणाऱ्या 3 बॉलमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. धावा बनवाव्या लागतील टीम जय भवानी गावठाण या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला स्टेअर केला हलक्यात. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी इनफिल्डमध्ये कंप्लीट केली गेले. एका सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोरकार्ड पुढे सरसावेल. स्कोरकार्डवरती धावा 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 30 बनवल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावा बनवायच्यात. मोठे फटके खेळायचे मैदानाच्या आतमध्ये. बॅटर प्रणय याला सध्या आज स्ट्रायकर एंडवरती आहेत. यावेळेसचा बॉल खरा बॉल पाहायला मिळाला. पंचांचा इशारा वेस्टसाईडचा बीमर. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. नो बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 31 बनवल्या गेल्या. फ्रीडचा बॉल आहे आणि फ्रीडच्या बॉलवर मोठा फटका खेळावा लागेल. धावा बनवाव्या लागतील टीम जय भवानी गावठाणच्या या दोन्ही बॅटर्सना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल समोर आक्रमण केलंय. फटका तर फसलाय. फ्रीडचा बॉल आहे. काही हरकत नाहीये. धावा इथे मात्र घ्याव्या लागतील. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट. तिसऱ्यासाठी सुद्धा फलंदाज परतलेत. 3 कंप्लीट होतील का? यस डेफिनेटली. तिसरी घेण्याचा प्रयत्न केला परंतु फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरचे आता मात्र मैदानाच्या बाहेर. नक्कीच आपण पाहतोय तर या स्पर्धेसाठी ज्याने आपण पाहते भेट दिली ती चंद्रकांतजी मालुसरे साहेब यांचं आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतील. मी श्रवण भोगटे यांना विनंती करते श्रवण की आपण आपल्या शुभ हस्ते मायाची शाल आणि पुष्प घेऊन स्वागत करायचं आहे चंद्रकांतजी मालुसरे साहेब यांचं. सर बॅट्समन आउट आहेत ना?
तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना बॅट्समन मात्र मैदानाच्या बाहेर परतले. 2 आल्या. या 2च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम एक बॉल बाकी आहे. गोलंदाज कौशल खरिवले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला प्रणय आपल्याला पाहायला मिळतील. अडबा बॅट ऑन सेटला खेळला फटका. याही वेळेला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एका विकेटचं पतंग. पहिला पूर्वार्धाचा डाव संपतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय भवानी गावठाण संघानं धाबा बनवल्या तब्बल 33. येणाऱ्या 30 बॉलमध्ये आवश्यकता 34 धावेची टीम भातसई या संघाला. नक्कीच आपण चला विनंती असेल बोरगड संघाचे संघनायक आणि पेरणा 11 खरवाडी संघाचे संघनायक, चला आपण या टॉससाठी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अनिलजी पाटील खैरवाडी आपण पाहते तर जुने खेळाडू आहेत ज्यांनी आपण पाहते क्रिकेटवर बरंचसं त्यांचं प्रेम आहे. त्यांना अनिल पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. चला खैरवाडी संघाचे संघनायक या, कारण बोरगड संघाचे संघनायक आलेले आहेत. रमेश स्वामी जरा फास्ट या, मी मागाशीच सांगितलं पूर्वार्धाचा डाव. चला गावठाण संघ आपण लाईनअपमध्ये लगेच आतमध्ये यायचा. जसा भास्ते संघ बाहेर जाईल ना आपण आतमध्ये यायला पाहिजे. एक स्पर्धेची गोड आठवण आहे. गावठाण संघ आपण लाईनअपमध्ये लगेच आतमध्ये यायचा. बघा भास्ते संघ बाहेर चाललाय. मी मगाशीच सांगितलं होतं या स्पर्धे नियम व अटी आहे ते तुम्हाला पालन करावं लागेल. गावठाण संघ चला आपण लाईनअपमध्ये या स्पर्धेची एक मी संदेजी रडाडे यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. संदेजी रडाडे ज्याने आपण पाहतो तर कबड्डीपट्टू म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याने आपलं गावाचं नाव सातपार नेलं ते संदेश रडाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद गावठाण संघ. बघा स्पर्धेची काही गोड आठवणी आहेत त्याचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि गावठाण संघ आतमध्ये आलाय. सुरुवात मात्रच पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, त्याच्यानंतर आपण चांगली गोलंदाजी झाली. 34चं आव्हान आहे अर्थातच भास्ते संघासमोर, परंतु आपण टॉस करणार आहोत. एक साईडला जुने खेळाडू अर्थात जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि समोर यंग खेळाडू पाहायला मिळतील. पेरणा 11 खळ संघाचा असेल. हेड आणि टेल लिहिलं आहे. ओके 5 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर नाही झाल्या तर मात्र पेनल्टी असेल. इथं आमचा टाईम असेल आणि 12वा कंपल्सरी पाठवायचा आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. ओके टॉस असेल पेरणा 11 खैरवाडी संघाचा. हेड इज द कॉल. टेल आलेला आहे. बोरगड संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करायचा प्रयत्न. काय सांगशील कशी स्पर्धा वाटते? कारण या स्पर्धेचं खूप सारी आपण वाट बघत असतो. ही स्पर्धा जानेवारीमध्ये होती परंतु काही कारणाचं पुढे गेलं आहे. जबरदस्त आपण पाहते आयोजन नियोजन केलं आहे. प्रथम क्रमांक संघ पटकेल त्यासाठी 11 सायकलसुद्धा आहेत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तसं खूपच चांगलं आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही खूपच उत्साहित असतो. आणि सोनासिद्ध चषक म्हटला की जसं की आपला वानखेडेवरती होणाराच चषक आणि आयोजन तसं खूप चांगलं आहे. धन्यवाद. नक्की किती धावांतर रोखण्याचा प्रयत्न असेल? समोर आपण मध्ये जुने खेळाडू आहेत परंतु त्यांनी बरेचसे मैदान गाजवलेत. आव्हान तर तुमच्यासमोर मोठे आहे. किती धावांतर रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरची मॅच आहे आणि कोणत्या गोलंदाजावर विश्वास आहे? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. लेजंड्स आहेत, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही तसं म्हटलं तर नवीनच टीम आहोत. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. रमेश आपण टॉस हारला, टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असा? नक्कीच बॅटिंग करायची आहे आणि जुने खेळाडू आहोत. बरेचसे तुम्ही मैदान गाजवलेत. बोरगड संघ हा नवीन युगाचा संघ आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण प्रथमच आपण पाहतोय फायनल महाराज संघाला 11 सायकली आहेत. रमेश 11 सायकली आहेत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा खूप चांगली आहे. बस एवढंच. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपल्या रमेश जास्ती बोलत नाही आहेत, हरकत नाही आहे, परंतु एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. बघा प्रथम क्रमांक जो पटकेल त्यासाठी रोख रक्कम 55,000 आहेच परंतु तब्बल 11 सायकली 11 खेळाडूंना देण्यात येणार आहेत. ही सुद्धा एक मोठी संधी खेळाडूंसाठी सुद्धा आहे. बघा जिथे आता मात्र पाठलाग करायचा आहे भास्ते संघाला. सलामी जोडी मैदानच्या आतमध्ये आलेली आहे. अनिलजी पाटील साहेब आपण या आणि मी विनंती असेल संजय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच राजेंद्रजी मोरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि त्यांचं सुद्धा आपण पाहतो तर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. अनिलजी पाटील म्हटले तर एक जुने खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या संघासाठी खूप सारं योगदान राहिलं आहे.
मला वाटतं आज सुद्धा ते खेळतील. मॅच चालू होते. नक्कीच मॅच इज ऑन. जिथे आपण पाहते तर 34चा पाठलाग करायचा आहे. 33 बांधल्यात, 34 बनवायचे आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर एक साईडला केतन आणि सौरभ ही जोडी आलेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते ती इथून संस्कार आलेले बघा. इथून सुरुवात चांगली करावी लागेल, कारण सुरुवात जर आपण पाहतो गावठण संघाने चांगली केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या, त्याच्यात पूर्णपणे धावा थांबवल्या होत्या. ओहो, इथे मात्र चांगले चेंडू. इथे मात्र प्रीतम सर आपल्याला पाहायला मिळतात. तर मुख्य पंच आहेत आणि लेग अंपायर सुमित पवार आपल्याला पाहायला मिळते. सलगचा दुसरा डॉट चेंडू आहे बघा. इथून प्रेशर बनवावं लागेल, कारण आपण पाहिलं तर 5 ओव्हरची मॅच आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 33 धावा जय भवानी गावठण संघाने मात्र बनवल्या होत्या. ओ, इथे मात्र बॅटची एज लागते. चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये जाते. सिंगल मात्र इथे केतनला मात्र प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने सिंगल थांबवावं लागतील ते जय भवानी गावठण या संघाला. परंतु इथे 3 चेंडूचा खेळ झाला. सिंगलने मात्र सुरुवात झाली आहे. जिथे आपण पाहते तर केतन आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संस्कार आपल्याला पाहायला मिळते. जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिले 2 डॉट टाकले, त्यानंतर सिंगलने सुरुवात केली आहे. येणारा चेंडू शिल्लक आहे. 27-33 धावांची गरज आहे, ती भासते या संघाला. इथून जर जय भवानी गावठण संघाला या मॅचमध्ये पलटवार करायचा असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. जेवढ्या विकेट घेतल्या जातील ना, तेवढी मॅच जय भवानी गावठण संघाची बनली सुद्धा जाईल. हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्ट पूल केलाय. हो, चांगला झेल झालाय. प्रयत्न चांगला होता सौरभचा, परंतु तिथे आपण पाहते सुरक्षित हातामध्ये झेल. धक्का पहिला बसेल. सौरभ बाद. डीजे बघा. या खेळपट्टीचा दोन्ही संघांना अंदाज नाहीये. सुरुवात आपण पाहतो तर भास्ते संघाने गोलंदाजी केली. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 16 धावा. त्यानंतर जसा खेळपट्टीचा अंदाज आला ना, तसा धावा त्यांनी थांबवलं. तिथे संस्कार आले. सुरुवात डॉटनी झाली, त्यानंतर डॉट टाकल्यानंतर सिंगल केतनने घेतली. सौरभ जसे केले मोठ्या फटक्या मारण्याचा प्रयत्न केला, ते बाद झालेत. आता राहुल आलेत. तसेच आपण पाहिलं तर नक्कीच दत्ताजी बोगटे साहेब, मी मागाशीच म्हटलं होतं, एक जुने जाणते खेळाडू आहेत अर्थातच. आणि राहुल हा त्यांचा आवडता खेळाडू आहे आणि प्रत्येक षटकासाठी राहुलसाठी दत्ता बोगटे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीससुद्धा असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 26 आणि 33ची गरज आहे. मॅच इथून बनण्याचा प्रयत्न जय भवानी गावठण संघ करतोय. संस्कारावर दिलेली ही जबाबदारी आहे. पहिला पॉवर प्लेचं शतक आहे. 4 चेंडू त्याने टाकलेत. आतापर्यंत 1 धाव मात्र खर्च केली आहे. महत्त्वाचा फलंदाज आपण पाहते तर 0चा चष्मा घालून सौरभला मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानातून बाहेर मात्र पाठवला आहे. राहुल आलेत. युनाइट नंबर 3 क्रमांकावर राहुल आलेत. ओ, पुन्हा एकदा मोठ्या फटका मारायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. चेंडू मात्र डॉट असेल. सुरुवात चांगली आहे. जिथे 34चा मात्र पाठलाग करायचा आहे. 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव दिली आहे. म्हणजे जय भवानी गावठण संघांसुद्धा सांगितलंय की आम्ही सुद्धा या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आले, आम्ही सुद्धा इथून हार मानणार नाही आहोत. लक्ष छोटं आहे, परंतु ते छोट्या लक्ष्याला सध्याच्या घडीला मोठ्या करण्याचा प्रयत्न असेल. संस्कारने काय गोलंदाजी केली, परंतु पंच नाराज आहेत. ते सांगतील मात्र ऑफस्टॉम सोडून जाणार चेंडू राहिलाय. 1 सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या आम्हाला स्कोरर कळवतील अर्जुन, सांगतील की धावसंख्या 2 झाली आहे. बघा 34चा पाठलागाचा अर्जुन सुरुवात चांगली आहे मी म्हणेन जय भवानी गावठण संघाकडून, कारण या खेळपट्टीचा अंदाज जसा भास्ताईने घेतलाय ना, तसा संस्कारने सुद्धा घेतला. चेंडू खाली राहिलाय. थोडेसे विकेट किपर बंबल झाले. त्याच दरम्यान एक धाव मिळेल इथे. बाईच्या पंचांचा इशारा वाईट +1 अशा या 2 धावा असतील. बघा संस्कार चांगली गोलंदाजी करत होता, परंतु आता कुठेतरी थोडीशी नजर लागली असं मी म्हणेन, कारण या 2 धावा असतील. इथे एक धाव खूप महत्त्वाची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्याच्यामुळे धावसंख्या इथे आपण पाहिजे तर 1 गडी बाद. जिथे 34 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला 4 धावा इथे लागल्या गेलेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 25 आणि 30ची गरज आहे. दक्ष असे पंच आपण पाहते प्रीतम पाटील पेन कलवा इथून आलेले आहेत आणि त्यांना साथ देतील ते सुमित पवार. एक दक्ष असे पंच आहेत आणि त्यांना माहिती आहे कोणत्याही संघाला आपल्यापासून मात्र कोणताही खराब निर्णय पाहायला मिळणार नाही आहे. त्यांची दक्ष त्यांनी ठेवलेली आहे.
या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. संस्कार मात्र गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. ओह, हाफ टॅकर चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे, परंतु अपील केली जाते. षटक क्रमांक पहिला संपलाय. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये मी म्हणेन पलटवार केलाय संस्कारने, कारण येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि इथून 30ची गरज आहे. ही मॅच कोणीही जिंकू शकतो खऱ्या अर्थाने, कारण आपण पाहिलं जिथे सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी गावठाण संघाच्या 16 आल्या होत्या. त्याच्यानंतर पूर्णपणे आपण पाहतो तर गोलंदाजी करत असताना भारतीय संघाने बॅटरनं मात्र थांबवलं होतं, परंतु सुरुवात संस्कारने चांगली केली. अवघे 4 धावा खर्च करत असताना मात्र एक महत्त्वाचा फलंदाज सौरभला त्यांनी बाद केला. आता राहुल आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला, विनंती असेल जय भवानी गावठाण संघ तुम्हाला 5 मिनिटात एक ओव्हर कंप्लीट करण्यासाठी, अन्यथा इथून टायमर चालू आहे तो कोणासाठी थांबणार नाही आहे, कारण पहिले 20 मिनटं तुम्हाला 4 ओव्हर्स फेकण्यासाठी दिलेले आहेत. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनटं असणार आहेत 6 चेंडू टाकण्यासाठी, आणि त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. कारण आपण पाहते बहुअंशी चर्चित असलेली स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2025 पर्व 7वामध्ये आपण आहोत, आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे आणि पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. ती एक साईडला भासते तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो जय भवानी गावठाण संघ, जिथे गावठाण संघाने मात्र अवघ्या 5 ओव्हरमध्ये 33 धावा बनवल्यात आणि 34चा मात्र आता भास्ते संघ इथे पाठलाग करतोय. गोलंदाज आलेत. राहुलसाठी ते बक्षीस आहे बघा. डीप एक्स्ट्रा कव्हरला ऑन साईडला फटक्यात चांगला होता राहुलचा, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर कदाचित थ्रो चांगला झाला असता तर कदाचित इथून विकेटसुद्धा मिळाली असते. परंतु आता केतन राहुलला माहिती आहे सिंगल ही धाव किती महत्त्वाची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. मॅच ऑन झाली आहे. तिथे आपण पाहते गोलंदाज आलेत राज आणि केतन आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. पूर्ण जबाबदारी आता केतनच्या खांद्यावर आहे. केतन आपण पाहते आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेस केले. सिंगलवर मात्र तो खेळतोय. जिथे आपण पाहते राहुल आलेत त्याने मात्र 2 चेंडूचा सामना केला, ते सुद्धा सिंगलवर केले. नॉन स्ट्राईकला आहेत. जिथे राज आहे बघा. सुरुवात चांगली करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 आल्यात. हो, पुढे सरसावलेत. फटक्यात चांगला आहे. उंच आहे, हवेत आहे, परंतु लांबी सुद्धा गाठली जाई आहे. केतनच्या बॅटमधून चेंडू हवा सफार 6 डीजे. नक्कीच आपण पाहते तर चल लगेच बॅट्समन सुद्धा तयार ठेवायचा आहे, कारण जी 20 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये बॅटर करणाऱ्या संघासाठी सुद्धा तेवढंच योगदान असेल. मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा सिरकस केलंय गोलंदाज राज याने, कारण ज्याच्या अगेन्स्ट षटकार आला होता ना त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. केतन बाद झालेत. राहुलच सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला न्यू बॅट्समन आले ते कौशल आलेले आहेत. 21 चेंडू 23ची गरज आहे. अर्जुन इथून मॅच अजून सुद्धा बनवू शकते, पण त्यासाठी विकेट घ्यावे लागतील. जेवढे विकेट घेतल्या जातील ना तेवढी मॅच जय भवानी गावठाण संघाच्या बाजूने बनली जाईल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतो तर मी म्हणेन की भास्ते संघ हा फ्रंट फुटला आहे, कारण 21 चेंडू आणि 23ची गरज आहे. परंतु सिंगल धाव येणं गरजेचं आहे, परंतु ते धावा थांबवावं सुद्धा लागतील. कौशल आलेत. पुन्हा एकदा आपण पाहते चांगला फटका होता, परंतु स्वतः प्रोटेक्शन केलंय गोलंदाजाने. डॉट चेंडू आहे. येणारे चेंडू शिल्लक 20 आहेत. 23ची गरज आहे. मॅच इथून सुद्धा बनवू शकते जय भवानी गावठाण संघासाठी. त्यासाठी हा प्रयत्न चालू आहेत. राज याचं एक अगेन्स्ट षटकार त्याच्या आला होता 4 चेंडूमध्ये. आतापर्यंत त्यांनी 7 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट आली होती. केतन बाद झालेत. त्यानंतर धावा सुद्धा थांबण्याचा प्रयत्न चालू राहिला आहे जय भवानी गावठाण. हापचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र झेल होणार का? नक्की झेल झालाय. राजला मात्र ही दुसरी सफलता मिळते आणि संघासाठी आपण पाहते हा तिसरा धक्का आहे तो भास्ते संघाला. डीजे
प्लेविंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. पेरना 11 खैरवाडी संघ इथे लिस्ट आहे ती आपण भरून द्यायची आहे आम्हाला. चेतन आलेले आहेत, चेतन पोलेकर येतात बघा. थोडंसं आता मात्र पूर्णपणे जिथे षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहते तर इथून डॉट गेला, त्यानंतर विकेट आली आहे. सुरुवात चांगली आहे, जरूर आपण पाहते सुरुवात सिंगलने झाली. त्यानंतर आपण पाहते केतनच्या बॅटमधून एक षटकार आला होता, त्यानंतर पूर्णपणे धावा थांबवलं. जय भवानी गावठाण संघ सुद्धा सांगते या स्पर्धेची आम्ही सुद्धा वाट बघत होतो आणि ही स्पर्धा आम्हाला सुद्धा खेळायची आणि ही स्पर्धा आम्हाला सुद्धा गाजवायची आहे. परंतु भास्ते संघ सुद्धा तेच सांगते आम्ही सुद्धा या स्पर्धेसाठी त्यासाठी आलाय. परंतु ज्याचा जो चांगलं कामगिरी करेल ना तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे. कारण 40 संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय आणि 40 संघामधून 11 खेळाडू असे असणार आहेत ज्यांना या स्पर्धे माध्यमातून मात्र ही स्पोर्ट्स सायकलसुद्धा मिळणार आहे आणि तब्बल 55,000 रुपयाचं बक्षीससुद्धा असेल प्रथम क्रमांकासाठी. पुण्यात या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. राज गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. हो फटका फासला, चेंडू हवेमध्ये आहे. हो झेल होणार का? काय ड्रॉप झाली आहे, काय ड्रॉप झाली आहे की मॅच ड्रॉप झाली आहे हा येणारा वेळच सांगेल. डीजे तसेच दिनेश माडिक आपण व्यासपीठावर यायचं आहे. दिनेशजी माडिक साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. बघा हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. जिथे आपण पाहिलं तर काय गोलंदाजी केली, पहिले संस्कार आले त्यांनी अवघ्या आपण पाहिलं तर 4 गडी बाद करत असताना 1 विकेट मात्र त्याच्या हाताला लागला. दुसऱ्या ओव्हरमध्ये राज आले होते जिथे आपण पाहतो एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आला होता, परंतु काय गोलंदाजी केली, अवघ्या 8 धावा दिल्या आणि महत्त्वाचे 2 फलंदाज बाद केले. तिसरी संधी त्यांनी निर्माण केली होती परंतु फिल्डरची साथ लागलेली नाही आहे. कॅच तर ड्रॉप झाली आहे. बघू आता येणारा वेळ सांगेल, परंतु येणारे चेंडू शिल्लक आहे 18-22ची गरज आहे. काय खेळपट्टी बनवली आयोजकाने, प्रत्येक खेळाडूचं मात्र इथे मनोरंजन केलं जाईल या खेळपट्टीच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं अर्जुन जो संघ जो खेळाडू या खेळपट्टीवर जो मेहनत करेल, मग बॅटर असेल किंवा गोलंदाज असेल, तो मात्र इथे चमकणार आहे. सध्याच्या घडीला जय भवानी गावठाण संघाची गोलंदाजी मी म्हणेन चांगली चालू आहे. इथे मात्र जीवनदान होतं परंतु कुठेतरी लेझी फटका इथे खेळला गेलाय, तो अर्थातच चेतन मात्र बाद झाले. धक्का बसला इथे. जिथे पहिला डाव संपला तेव्हा असं वाटलं होतं की जय भवानी गावठाण या संघाने मात्र धावा कमी केल्या आहेत, परंतु त्यांनी दाखवून दिले जरी आमची बॅटिंग चालली नाही ना तरी आमच्याकडे धारदार गोलंदाजी आहे आणि या धारदार गोलंदाजीला आम्ही बॅट्समनला थांबू हे सध्याच्याकडे दाखवून दिलं आहे. कारण जर आपण पाहतो 12 धावा सध्याच्या घडीला लागल्यात, येणारे चेंडू शिल्लक आहे 17-22ची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मला वाटतं संस्कार आले ज्यांनी सुरुवात विकेटनी केली आहे आणि न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आलेत. संग्राम आले, संग्राम आणि राहुल ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. राहुल म्हटलं तर एक खूप सारा अनुभव आहे. चला विनंती असेल गावठाण संघ आपल्याकडे वेळ नाही आहे, वेळेकडे लक्ष द्या आपण, कारण इथे टायमर चालू आहे तो तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. 17 चेंडू 22ची गरज आहे. मॅच ऑन झाली आहे पूर्णपणे मी म्हणेन, कारण ही मॅच आता इथून कोण जिंकणार, जय भवानी गावठाण की भास्ते हे मात्र सांगणं सध्याच्या घडीला कठीण राहिले. कारण जर्सी नंबर 17 संस्कार आला आणि विकेटनी सुरुवात केली आहे. इथे संग्राम स्ट्राईकला असतील. 17 चेंडू शिल्लक आहेत, 22ची गरज आहे. धावांची धाव मात्र भास्ते संघाला इथून करावाच लागेल. परंतु मी म्हणेन आता संग्राम आणि राहुलला सिंगलने का होईना धाव फलक खालतं ठेवणं गरजेचं आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. जो मुमेंट ना भास्ते संघाकडे होता ना तो सध्याच्या घडीला जय भवानी गावठाण संघाकडे शिफ्ट झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. इथे मात्र हा डॉट चेंडू असेल. येणारे चेंडू शिल्लक आहे 16-22ची गरज आहे. मॅच पूर्णपणे आता बनवलेली आहे ती जय भवानी गावठाण या संघाने. सध्याच्या घडीला आता प्रश्न विचारला जाते संग्रामला सुद्धा, परंतु या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. संस्कार मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या संस्कारने 4 धावा. पुन्हा ऑन साईडला फटका आहे बघा. इथे मात्र एक सिंगल मिळेल संग्रामला. सिंगलने मात्र धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 4 गडी बाद 13 अशी धावसंख्या, जिथे 34 धावांचा पाठलाग केला जातोय.
संस्कार आपण पाहते पहिल्या ओव्हरमध्ये जिथे संस्कार आले होते अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाचा फलंदाज त्यांनी बाद केला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये राज आलो त्यांनी 8 धावा करत असताना 2 गडी बाद केले. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा संस्कार आली. सुरुवात विकेटनी केली आहे. बघा राहुलवर खूप सारी जबाबदारी राहिली आहे. डावाला सावरावा लागेल. हो हा टॅकर चेंडू होता. फटका उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठले जाईल. जो मोमेंटम होता ना तो पूर्णपणे राहुलने शिफ्ट केलाय भास्ते संघाकडे. चेंडू सीमा पार. सुद्धा लागू झालेले आहेत राहुलसाठी. परंतु आपण पाहतो या 6 धावा खूप महत्त्वाच्या आहेत भास्ते संघासाठी. कारण हा पूर्णपणे आपण पाहिलं ना तर संस्कार अर्थात जय भवानी गावठण संघाने जो मोमेंटम होता ना तो पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला होता. परंतु त्या मोमेंटमला आता मात्र भास्ते संघाच्या बाजूने झुकलाय. कारण धावसंख्या 6 निवडेल. 19 धावा झाल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 14. चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मॅच अजून सुद्धा आहे. परंतु पाहायचं इथे मात्र आता डीप एक्स्ट्रा गोल फटका चांगला मिस्ड फिल्डिंग जाते. चेंडू जाते सीमा पार. चौकार 4. पूर्णपणे जे हवा भरण्याचं काम केलं होतं ना तो बुबारा मात्र सध्याच्या घडी राहुलने फोडून टाकलाय. कारण षटकार आला त्यानंतर चौकार आलाय. धावसंख्या वेगाने चालली आहे. धावसंख्या 23 झाली आहे. 13 चेंडू 11ची गरज आहे. राहुलची बाट मात्र बोलतीये. आणि खऱ्या अर्थाने मी मगाशीच म्हणतो राहुल एक जुना खेळाडू आहे. हो इथे मात्र एज लागली होती परंतु पायाचं थोडंसं विकेट किपर पंबल झालेले आहेत. कदाचित जर हा झेल पकडला असता तर या मॅच मध्ये पलटवार झाला असता की एक सिंगल तरी मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 10ची गरज आहे. 10ची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. परंतु या मॅच मध्ये कमबॅक करणार का जय भवानी गावठण संघही सुद्धा बघणं गरजेचं आहे. संस्कारने आपण पाहतो पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव केली होती परंतु तिसऱ्या 3 चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. या ओव्हरचा आपण विचार केला तर संस्कारने तब्बल 12 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 24 झाल्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 5च्या ससे धावांची गरज आहे 10. हे मॅच होतात लगेच. काल भर बोरगड संघ आपण लाईनअपमध्ये मैदानच्या आतमध्ये यायचं आहे आणि पेरणा 11 खरवाडी संघ आपण आपले बॅट्समन तयार ठेवायचे. दोन्ही संघाच्या संघाने काही विनंती आहे आपला 12वा खेळाडू आपण व्यासपीठावर सुद्धा पाठवायचा आहे. चला मॅच लगेच चालू करून घ्या. सोनार सिद्ध चषक 2025 आपल्या भेटीला आलाय. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघत होतो. बघा या स्पर्धेमध्ये बरेचशा बक्षिसं आहेत. ज्याने आपण पाहतो या स्पर्धेसाठी खूप सारं योगदान सुद्धा राहिलं आहे. अशा सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा सहर्ष स्वागत करेन. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 10ची गरज आहे. गोलंदाज येतील. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय आलेत. बघा इथून चांगली कामगिरी प्रणयला करावा लागेल. बघा मॅच अजून सुद्धा संपलेली नाही आहे परंतु कदाचित त्या विकेट किपरनी जर हा झेल पकडला असता कदाचित तरी या मॅचमध्ये पलटवार सुद्धा झाला असता. कारण राहुलच्या बॅटमधून धावा आल्या होत्या आणि त्या राहुलचा मात्र जीवनदान दिला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 10ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मात्र नियम आहे त्याच्यामुळे इथून 10 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. ओ हलक्या हाताने काढवले. राहुलला माहिती आहे जर सुईनी काम बनत असेल तर तलवार काढायची सध्याच्या घडीला काही गरज नाही आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र 9ची गरज आहे. 11 चेंडू 9ची गरज आहे. परंतु पाहायचं आहे आता जय भवानी गावठण या संघाकडे आता पर्याय काय असेल. कारण अवघ्या 9 धावा इथे बाकी आहेत. जिथे आपण पाहतो ते प्रणय गोलंदाजी ट्रॅक करू सुरुवात सिंगलने केली आहे. राहुलने मात्र सिंगल घेतली आहे आणि आपला साथीदार आता तर संग्रामला मात्र इथून संधी दिली आहे. सध्याच्या कडेला सिंगलने इथून आरामात ही मॅच भास्ते संघ जिंकू शकते. परंतु विकेट महत्वाच्या. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू बघायचा आहे इथे मात्र बॅलन्स राहिला. चेंडू जाते 1 बाउन्स सीमा पार. चौकार 4. करून जमणार नाहीये. कदाचित आपण पाहते तर हा झेल होता परंतु झेलचा रूपांतर 4 मध्ये झालाय. धावसंख्या वेगाने वाढली आहे. धावसंख्या 29 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक 10 आहेत आणि 5ची गरज आहे.
आता मात्र पूर्णपणे या मॅचला कलाटणी दिली आहे भास्ते संघाने. इथे मात्र बघा इथे मात्र लेझी क्रिकेट आता जय भवानी गावठाण संघाकडून पाहायला मिळते आणि त्यांना सुद्धा वाटले की मॅच आपल्या हातामध्ये राहिलेलं नाही आहे. परंतु क्रिकेटमध्ये कदाचित आपण जोपर्यंत हरत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाही आहे असं सातत्याने बोललं जाते. धावसंख्या 30 झाली, 9 चेंडू आणि अवघ्या 4ची गरज आहे. राहुलने आपण पाहते तर जो गोलंदाजा बोलबाला होता त्याने स्वतःवर संयम ठेवला होता आणि जसं आपल्या टप्प्यामध्ये आलं तसं त्यांनी कार्यक्रम सुद्धा केला आहे. डॉट चेंडू सांगता होते, 8 चेंडू शिल्लक आहे, 4ची गरज आहे विजयासाठी भास्ते या संघाला, जिथे राहुलने मात्र 1 चौकार 1 षटकार मारून पूर्णपणे या मॅचला कलाटणी दिली होती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8, 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे त्याच्यामुळे 4 धावा इथून कंप्लीट करायचे आहेत. हो फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो हवाई सपार राहुलच्या बॅट मधून सिक्सर आणि पाणी घेऊन जायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या मॅचचा शिल्पकार अर्थातच आपण पाहते तर ज्यांनी 8 चेंडू आणि 19 धावा ज्याच्या बॅटमध्ये तो राहुल आणि ज्यांनी आपण पाहते दत्ता बोगटे यांच्याकडून 100 रुपये लागले होते ते सुद्धा त्यांनी पार्थ केले. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राहुल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून 19 धावा आल्या होत्या. 2 षटकार मारले होते राहुल याने आणि 200 रुपये आपण पाहते दत्ता बोगटे यांच्याकडून आलेले आहेत.